नमस्कार, आखाडामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. त्या 40 चितांची आग अजून थंडही झाली नव्हती तर त्यावर राजकारणाच्या पोळ्या भाजल्या जात आहेत. पुलवामाचा हल्ला झाला 2-3 दिवस सगळ्यांचे पाणावलेले डोळे, पडलेले चेहरे सगळ्यांनीच पाहिले होते. मात्र आज आपण नेमकं काय पाहतो तर आज आपण त्यावर राजकारणाच्या पोळ्या भाजताना आपण पाहतो. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना आपण या ठिकाणी पाहतोय. एकमेकांवर संशय व्यक्त केलेला आपण पाहतो. अर्थात प्रश्न विचारायला हवेत. या सगळ्या संदर्भात जर प्रश्न निर्माण झाले असतील तर त्याची उत्तरं सुद्धा मिळायला हवीत, देशाला मिळायला हवीत. पाहूयात काय नेमके प्रश्न पडलेले आहेत हे सवाल. पुलवामा हल्ल्याच्या दिवशी मोदींकडून चित्रपटाचं शूटिंग. आप हॉलीवुड में हैं, बॉलीवुड के स्टार हैं या देश के प्रधानमंत्री हैं? पुलवामा 40 जवान शहीद. उत्तराखंड मध्ये 4 तास शूटिंग. 4 घंटे तक ऐसी दुर्दांत उग्रवादी वारदात के बाद फिल्मों की शूटिंग कर रहे हैं. चाहे नाश्ता करे. हल्ल्यानंतर 8व्या दिवशी काँग्रेसनं मोदींना घेरलं. 3:15 पुलवामा दहशतवादी हल्ला. साडेसात वाजता मोदींचं फिल्म शूटिंग संपलं. तर हाच फोटो आणि उत्तराखंड मधील स्थानिक वर्तमानपत्रांनी छापलेल्या बातमीवरून काँग्रेसनं पुलवामा हल्ल्यावरून मोदींवर वार केला. आणि वारही असा तसा नाही, तर एकीकडे जवानांवर हल्ला झाला आणि दुसरीकडे मोदी जिम कॉर्बेट पार्कात डिस्कवरी चॅनलच्या मालकासोबत चित्रपटाचं शूटिंग करत होते असं काँग्रेसनं म्हटलंय. एक तरफ शहीदों के टुकड़े हम चुन रहे थे और एक तरफ प्रधानमंत्री आप फिल्मों की शूटिंग कर रहे हैं. आप हॉलीवुड में हैं, बॉलीवुड के स्टार हैं या देश के प्रधानमंत्री हैं? ये सवाल तो पूछना पड़ेगा. प्रधानमंत्री को उस समय कैबिनेट कमेटी ऑन सिक्योरिटी चेयर करते होना चाहिए था, कार्रवाई करनी चाहिए थी. रामनगर में ऑफिशियल प्रोग्राम में गए थे, आपको पता है, कंजर्वेशन के संबंध में, टाइगर कंजर्वेशन के संबंध में उनके ऑफिशियल प्रोग्राम थे. तो अगर कांग्रेस पार्टी को मालूम था कि पुलवामा में हमला होने वाला है, हमें तो नहीं मालूम था. कांग्रेस पार्टी का सूचना तंत्र इतना मजबूत है तो अच्छी बात है. लेकिन पीएम, उस समय वेदर खराब था, पीएम ने वहीं से मीटिंग की और बाद में ड्रोव डाउन फार अवे टू कैच द फ्लाइट. और पीड़ादायक बात यह भी है कि इस भयावह पुलवामा आतंकी हमले के बाद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने राष्ट्रीय शोक की घोषणा नहीं की, अलग अलग लोगों की मांग के बावजूद, क्योंकि सरकारी खजाने के खर्च पर की जाने वाली प्रधानमंत्री के उद्घाटन और राजनीतिक सभाएं कहीं रुक ना जाएं. बाकी देश चलना चाहिए कि आतंकवादी को यह मैसेज नहीं जाए कि हमने देश को झुका दिया और देश को रोक दिया. यह संदेश तो जाना चाहिए ना. कांग्रेस पार्टी को उससे भी परेशानी है कि झांसी में प्रधानमंत्री जी अगर गए हैं डिफेंस कॉरिडोर का उद्घाटन करने, तो आपको परेशानी है क्या? क्या मतलब है इसका? कांग्रेस चाहती है पूरा देश रुक जाए. सुरजेवालांनी ज्या सभांवरून हल्लाबोल केला ते तर सत्य आहेच. पुलवामा हल्ल्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही मोदींच्या सभा झाल्या आणि सोशल मीडियावरूनही संताप व्यक्त झालाच होता. आता काँग्रेसनं मोदींना पुन्हा 5 सवाल विचारले. पुलवामा हल्ल्याबाबत मोदी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि गृहमंत्र्यांचं अपयश का स्वीकारत नाही? दहशतवाद्यांपर्यंत रॉकेट लॉन्चर आणि आरडीएक्स कसे पोहोचले? हल्ल्याच्या 48 तासांपूर्वी उपलब्ध झालेल्या व्हिडिओकडे सरकारनं दुर्लक्ष का केलं? सरकारनं विमानानं प्रवास करण्याची लष्कर आणि बीएसएफची विनंती का फेटाळली? 56 महिन्यांमध्ये जम्मू काश्मीरमध्ये 488 जवान शहीद झाले. नोटाबंदीमुळे दहशतवादी हल्ले का थांबले नाही? मोदी सरकार ने पुलवामा हमले से 48 घंटे पहले उग्रवादी संगठन जैश-ए मोहम्मद के धमकी भरे वीडियो को नजरअंदाज कैसे कर दिया? सरकार ने आतंकियों द्वारा आईईडी के दुरुपयोग
और सैनिटाइजेशन के बारे में 8 फरवरी 2019 की जम्मू कश्मीर की पुलिस के इस पत्र को, जिसकी प्रतिलिपि मैं आपको दे रहा हूं, इसे नजरअंदाज क्यों किया? देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या मनात अजूनही संतापाची आग धगधगते. पाकिस्तान सोबत बदला कधी हा सवाल विचारला जातो. त्यातच हल्ल्याच्या दिवशीचाच मोदींचा शूटिंगचा फोटो समोर आल्यानं लोकांच्या मनातही चलबिचल तर होणारच. विनोद राठोड, TV9 मराठी, नवी दिल्ली. पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वर्तन हे बेजबाबदारपणाचं होतं असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. यासाठी पत्रकार परिषदही घेण्यात आली आणि काही पुरावे देण्यात आले. पंतप्रधान मोदी पुलवामा हल्ल्याच्या वेळेला शूटिंगमध्ये व्यस्त होते असा आरोप काँग्रेसनं केला. यासाठी काही फोटोग्राफ सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडलेले आहेत. प्रश्न उपस्थित या ठिकाणी झालेले आहेत. प्रश्नांची उत्तरं ही मिळायलाच हवीत आणि त्या संदर्भात क्लॅरिटी देखील असायला हवी. दोन्ही बाबींवर चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते भाई जगताप, भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार प्रवक्त्या विद्या चव्हाण, निवृत्त कर्नल सुरेश पाटील सर, त्याचबरोबर निवृत्त लेफ्टनंट कमांडर विनायक पाटील सर आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी आहेत. सर्व मान्यवरांचं स्वागत. भालचंद्र शिरसाट, जो काँग्रेसनं प्रश्न उपस्थित केलेला आहे त्या प्रश्नांना आपण सुरुवात करूयात. काँग्रेसचं असं म्हणणं आहे, पुलवामा हल्ल्याच्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जिम कॉर्बेटमध्ये शूटिंग करण्यामध्ये व्यस्त होते. खरंय का? मला वाटतं सगळी चौकशी चालू आहे, सगळं सत्य बाहेर येईल. काँग्रेसचं काम आहे आरोप करणं. शिरसाट, कसली चौकशी? माझा थेट प्रश्न आहे, पंतप्रधान मोदी जिम कॉर्बेटमध्ये शूटिंग करण्यामध्ये व्यस्त होते की नाही? जीप कॉर्बेटमध्ये कसलं शूटिंग चाललं होतं याच्याकडची कुठलीही माहिती माझ्याकडे नाही या क्षणाला. काँग्रेसकडे जर पुरावे असतील ते देतील. निश्चितपणे व्हिडिओ शूटिंग जर असेल तर ते व्हिडिओ शूटिंगची प्रतही मिळेल. शिरसाट, ते तर समोर येईलच. जिम कॉर्बेटमध्ये खरंच डॉक्युमेंटरीचं शूटिंग होतं का? कारण ते काही लपून राहणार नाही, ते समोर येणारच आहे. मात्र जे काही फोटोग्राफ्स देण्यात आले त्यामध्ये सांगितलं नाही आम्ही हल्ला करतोय तुम्ही शूटिंग मध्ये जा, असं काही नव्हतं. एक रुटीन कार्यक्रम पंतप्रधानांचा होता, त्याच्यात असेल तर ते सगळं मीडिया समोर असेलच. माझा साधा प्रश्न होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी जिम कॉर्बेटमध्ये शूटिंग करत होते की नाही करत होते? तेच सांगतोय ना मी तुम्हाला. मी तेच सांगतोय, जेव्हा हल्ला झाला तेव्हा हल्ला होणार आहे त्यांना माहित होतं आणि तरी सुद्धा ते सुट्टीवर गेले होते किंवा जिम कॉर्बेटमध्ये गेले होते, असं काही नाही. शिरसाट, प्रश्न साधा आहे. इथे पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर सुद्धा मोदी शूटिंग करत होते हा सुरजेवालांचा आरोप. अजिबात नाही. पुलवामाचा हल्ला ज्या क्षणाला झाला त्या क्षणाला ती बातमी सगळीकडे फ्लॅश झाली, मीडियामध्ये फ्लॅश झाली, गृह मंत्रालयात फ्लॅश झाली. त्यानंतर इमिजिएटली सरकार या हल्ल्याच्या बाबतीमध्ये जे काही कारवाई करायची होती त्या दृष्टीने कामाला लागलं. भाई जगताप, कुठलाही हल्ला झाला तरी आपला देश काही थांबणार नाही, आपलं लाईफ काही थांबत नाही, काम सुरू राहतं. मग जर पंतप्रधान आपलं काम करत असतील तर काँग्रेसला एवढा प्रॉब्लेम का होतोय? का प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं पंतप्रधानांच्या एकूणच वर्तनावर? असं आहे की प्रश्न जर तुम्हाला आठवत असेल त्या दिवशी आपण तुमच्याच आपल्या ह्या स्टुडिओमध्ये होतो आणि आम्ही तेव्हा म्हणालो होतो आणि राहुल गांधीने प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की आम्हाला याचं राजकारण करायचं नाही. त्याच दिवशी ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी सोशल मीडियावर मोदी भक्तांनी, भाजपच्या लोकांनी तात्काळ त्याच्यावर सगळीकडे आता सर्जिकल स्ट्राईकसाठी आम्ही तयार आहोत आणि मग भाजपला मत द्या, ह्याला मोदींना मत द्या, अशा पद्धतीचं ते दाखवलेलं आहे. म्हणजे ते मी दाखवली तुम्हाला तिथे क्लिप, इथे सुद्धा ही दाखवली त्याची सोशल मीडियाचं ते जे होतं ते. आता राहिली गोष्ट, पंतप्रधान देशाचे प्रमुख आहेत, ते फक्त काय भाजपचे प्रमुख नाहीत, देशाचे प्रमुख आहेत आणि आपल्या सगळ्यांचं फक्त लक्ष 26/11 मी जरासं थोडंसं आपलं घेऊन जातो. त्यावेळेला हे आताचे पंतप्रधान हे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि आता जेवढे नेते भाजपचे आज सांगतात आहेत ना, तोंड वर करून नाक वर करून, ते सगळे काय म्हणाले होते, स्मृती इराणी सहित, ते आपल्या सगळ्यांना माहित आहे. फक्त माहिती करता सांगतो, यांनी सांगितलं होतं की मार्च करायला पाहिजे. हे मोदींचं 26/11 हल्ल्यानंतर ताबडतोबचं उत्तर, ताबडतोबची प्रेस कॉन्फरन्स आणि त्यांचं उत्तर गुजरातमधून
स्मृती इराणीचं दुसऱ्या दिवशीचं स्टेटमेंट, तिने तर बांगड्याच पाठवल्या होत्या तत्कालीन पंतप्रधानांना. म्हणजे आज जे का आम्ही म्हणतोय, आम्ही प्रश्न विचारलेले आहेत की त्या दिवशी मोदी हे शूटिंग मध्ये होतेच आणि त्याची सगळे पुरावे दिले गेलेले आहेत. देशाचे पंतप्रधान जर अशा पद्धतीने असंवेदनशील वागत असतील आणि मग तिथे येऊन जर ते हे करत असतील जे काय, मग मी त्याला ड्रामा हा शब्द वापरत नाही, पण होय तो एक कदाचित त्यावेळेला सगळी व्यवस्था पाहण्यामध्ये पंतप्रधान व्यस्त असतील की. मी आपल्या फक्त एका गोष्टीकडे लक्ष आकर्षित करतो. देशातल्या प्रत्येक मग कोणी हे असतील, मुख्यमंत्री असतील, पंतप्रधान असतील किंवा बाकीचे जेवढे राजकीय नेते सरकारमध्ये नाहीत, ते ह्या सगळ्यांनी आपले हे जे कार्यक्रम रद्द केले. पंतप्रधानांचा कार्यक्रम, शूटिंगचा कार्यक्रम हा देशाच्या जवळजवळ 44 जवानांच्या शहीदी, त्यांनी जे शहीदी जे झाले ते शहीद झाले, त्याच्यापेक्षा असा काय मोठा पंतप्रधानांचा प्रोग्राम आहे की ज्याच्यासाठी शूटिंग रद्द करावी लागत नाही? काय अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आज त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये जे हे केलं जातंय, तिथे ऊर बडवून घेतला जातोय, ज्या पद्धतीने सांगितलं जातंय. एकच त्याच्याशी एकच जोडून त्याला सांगतो, म्हणजे त्यांना एकत्र उत्तर देणं बरं पडेल. याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तर एवढी मोठी त्या कुटुंबाची हे करण्यात आलेली आहे, थट्टा करण्यात आलेली आहे. 50 लाखाचे चेक दिले गेले आणि ते लगेच काढून घेण्यात आले. हे तुम्हीच दाखवलंय, हा माझा आरोप नाही. आणि काय चाललंय म्हणजे निदान कमीत कमी ती जे शहादत आज जी कुटुंब पत्करतायत त्यांना तरी त्याच्यातनं मोकळं ठेवा. उत्तर घेऊया काय चाललंय. पुलवामाचा हल्ला अचानक झालेला हल्ला होता नाही, पण मला बोलू दे राहता. त्यानंतर जे काही दुर्दैवी घटना घडली त्याची कोणाला पूर्वकल्पना नव्हती किंवा पूर्व नोटीस आली नव्हती. काश्मीरमध्ये सातत्याने अशा प्रकारचे हल्ले होणार आहेत अशी बातमी येते, पण नक्की कुठे काय हे ट्रेस करण्याच्या एजन्सीने काम केलं. एजन्सी त्याच्यामध्ये यशस्वी झाली नाही आणि दुर्दैवाने ही घटना घडली. परंतु पूर्वनियोजित जे कार्यक्रम आहेत पंतप्रधानांचे ते चालू होते आणि हे कळल्यावरती ताबडतोब ते थांबवून आपल्या या देशाच्या घटनांकडे लागले. आणि म्हणूनच पंतप्रधानांच्या ट्विटमुळे, पंतप्रधानांचं ट्विट हे 7:15 वाजता आलं होतं, हल्ला झाला होता 3:30 वाजता, आणि त्यामुळे हा प्रश्नचिन्ह उपस्थित. आपल्यामध्ये सगळ्यात सिनियर आहेत ते म्हणजे सुरेश पाटील सर. सुरेश पाटील सर, एखादा जर हल्ला झाला पंतप्रधानांना किती वेळामध्ये ते कळतं आणि पंतप्रधान त्यावर किती वेळापर्यंत रिॲक्ट होतात? ऐका, आधी उत्तर कळायला तुम्हाला जिम कॉर्बेट मध्ये टीव्ही लाईन पोहोचत नाही का? टीव्ही लाईन आहे जिम कॉर्बेट मध्येही, त्यामुळे त्याला ताबडतोब कळलं तो हल्ला झालाय आणि त्यांनी त्याची रिॲक्शन किंवा ट्विट उशिरा केलं, याचा अर्थ ते तिकडे व्यस्त होते. ऐकून तर घ्या, आपल्याला ऑफिशियल उत्तर मिळेल सुरेश पाटील सरांकडनं. खरं आपल्याकडे आपण पाहतो, जेव्हा पंतप्रधान जेव्हा जिथे जातात तर त्यांच्या बरोबर एक बॅग घेऊन एक कायम कमांडोचा माणूस असतो आणि क्षणाचं त्यांना सगळी माहिती दिलेली असते आणि त्यांना सगळं माहिती असतं. असं काही माहिती नाही की अर्ध्या तासाने समजलं असेल, 1 तासाने समजलं असेल. त्यांना त्या क्षणाला समजलं असेल, म्हणजे या देशामध्ये कुणाला न समजता सगळ्यात प्रथम त्यांना समजलं असेल. अच्छा, ती जर गोष्ट खरी आहे तर आपण बघा, मला 2 गोष्टी, आम्हाला ह्या राजकारणात यायचं नाही, कारण आता हे एक आपण देश म्हणून याच्याकडे बघलं पाहिजे. पंतप्रधान आमचेच आहेत, मग ते बीजेपीचे असतील किंवा काँग्रेसचे असतील, ते आमचे सर्वांचे आहेत, भारतीयांचे आहेत. मी तर उलट असं म्हणेन की बाबा, ही ज्या आमच्या भगिनींची जी दुःख आहेत, आमच्या या कुटुंबांची जी दुःख आहेत, 40, 42, 50, आता तर आणखीन 4 मारले गेले तर दुसऱ्या दिवशी, तर मी तर म्हणतो ठीक आहे त्या क्षणात असतील, पण नंतर मी तर म्हणतो 3 दिवस किंवा 8 दिवस किंवा 11 दिवस या पूर्ण देशाने सूतक पाळायला पाहिजे होतं. का नाही पाळत आम्ही? आणि कुणीच नाही कसले कार्यक्रम प्रश्न आणि खूप आतून बोलतायत सर. मला कळतात सर तुमच्या भावना, खरंच कळतात मला तुमच्या भावना. मी स्वतः बघितलंय. शिरसाट, एक नेता गेला तर आपल्याकडे राष्ट्रीय दुखवटा पाळला जातो, पाळायला पाहिजे तेवढा तो मोठा नेता असतो, राष्ट्रीय दुखवटा पाळायलाच हवा. मग जर आपण 40हून जास्त जवान अशा प्रकारे गमावतो, ते जवान शहीद होतात, मग का नाही राष्ट्रीय दुखवटा पाळला जात? तुम्ही मला प्रश्न विचारला आणि उत्तर मी द्यावं अशी अपेक्षा असेल तर मला बोलायला मिळेल. द्या, खूप संवेदनशील आणि महत्वाचा प्रश्न आहे. एक म्हणजे राष्ट्रीय दुखवट्यामध्ये शासकीय कार्यक्रम रद्द केले जातात आपल्या माहितीसाठी.
7 दिवसाचा असेल, 3 दिवसाचा असेल त्याप्रमाणे, आणि भारताचा झेंडा अर्ध्यावर उतरवला जातो. आणि पंतप्रधान मोदी किंवा कुठलाही प्रशासकीय नेता हा आपले सगळे काम धंदा सोडून एका ठिकाणी बसत नाही. देश चालवायचा आहे, राष्ट्र चालवायचं आहे. राष्ट्राचे जे इतर शेड्यूल कार्यक्रम आहेत ते सर्व कार्यक्रम त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेमुळे होतात. फक्त कुठलाही उत्सव किंवा कुठलाही शासकीय कार्यक्रम हा घेतला जात नाही. आणि शहीदांना श्रद्धांजली, म्हणजे हा शब्द वापरला होता. मी तुम्हाला शासकीय कार्यक्रम रद्द करा किंवा तुमचे राजकीय कार्यक्रम रद्द करा हे म्हटलं नव्हतं. मी तुम्हाला म्हटलं होतं दुखवटा का पाळला गेला नाही. दुखावटा म्हणजे त्याला प्रत्युत्तर द्यायचं आहे. हे दुःख करायचं नाही, हे रडायचे दिवस नाही, ते लढायचे दिवस आहेत. आणि ते प्रत्युत्तर द्यायचंय आणि ते हे सरकार खंबीरपणे देणार आहे, खंबीरपणे देणार आहे. निखिला एकच काय प्रत्युत्तर देणार हेही सांगू शकतो. नाही निखिला, नाही त्यांना सगळीच माहिती सैन्याने दिली त्यामुळे ते सांगू शकतील. मला फक्त साधी गोष्ट सांगायची आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकांनी, पॉलिटिकल पार्टी तर सोडा, नागरिकांनी आपले वैयक्तिक कार्यक्रम सुद्धा हे केले नाही. 4 दिवस या राज्यामध्ये सुद्धा हे सगळं, आणि हे मनापासून करायलाच पाहिजे. कारण जे आपल्यासाठी, आम्ही इथे सुरक्षित आहोत, जे आमच्यासाठी तिथे मरतात आहेत आणि जिथे शहादत पत्करतात आहेत, त्यांच्या प्रती ह्या जर भावना असतील, आणि सिरसाटना फक्त माहिती करून देतो, आणि याचे यूपीचे मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान, सेकंड डेला पंतप्रधानांची रॅली झाली आणि त्या रॅलीमध्ये त्यांनी अपील केलं सगळ्यांना, याचा पुलवामाचा उदाहरण देऊन अपील केलं. म्हणजे याच्यासारखी लाजिरवाणी गोष्टच असू शकत नाही. भाई जगताप, माझा प्रश्न ऐका. भलेही भाजपनं नाही केलं, सरकारनं नाही केला राष्ट्रीय दुखवटा जाहीर, काँग्रेसनं काय केलं? काँग्रेसकडे तर 4 राज्य आहेत, मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे, कर्नाटक आहे. का नाही काँग्रेसनं राजकीय शोक का नाही घोषित केला? मग राजकीय शोक हा राज्याचा नसतोच मुळात. आपण जयललिता गेल्या त्यावेळेला तामिळनाडूमध्ये राजकीय शोक झाला होता. कर्नाटकमध्ये धर्मगुरू गेले त्यावेळेला कर्नाटकमध्ये देखील राजकीय शोक व्यक्त केला गेला होता. मग आता का नाही? नाही, एक मिनिट. जयललिता ह्या त्या राज्याच्या 3 वेळाला मुख्यमंत्री राहिल्या, ही वस्तुस्थिती आहे. मी राज्याचं म्हणतोय, हा देशावरचा हल्ला सगळ्यात मोठा आतापर्यंतचा, याचा राजकीय संबंध नाही. आहे, राज्याचा राजस्थानमधले जवान नव्हते, मध्य प्रदेशातले जवान नव्हते, होतेच. मी त्याच्या पुढे जाऊन सांगतोय, त्याच्या पुढे जाऊन माझं म्हणणं असं आहे, महाराष्ट्रातले सुद्धा 2 जवान होते. आणि म्हणून त्या राज्याचा न राहता भारतीय सेनेचा धारातीर्थी पडलेला जवान होता, आणि देशाने त्याच्यावर हे करायला पाहिजे होतं. राज्याला ऑटोमॅटिकली करावं लागलंच असतं, आणि ते झालेलंच आहे प्रत्येक राज्यामध्ये. प्रश्नाचं उत्तर नाहीये भाई. जर राज्याने दुखवटा जाहीर केला असता तर चपराक बसली असती भाजपला सुद्धा. चपराक, एक गोष्ट आम्ही स्पष्टपणे सांगितली, आणि ते जाहीरपणे सन्माननीय राहुल गांधींनी प्रश्न मुंबईमध्ये, वरळीमध्ये रंगारंग डान्सिंगचे कार्यक्रम चालले होते, त्याच्यात मुख्यमंत्री सगळे बसले होते. मला आश्चर्य वाटतंय, अरे ज्याचा मुलगा गेलाय त्या आईला विचारा पाहिजे का तुम्हाला हे असलं? ज्या बहिणीचा भाऊ गेला त्याला विचारा पाहिजे का? आणि आम्ही लढाईच्या सारख्या भाषा करतोय. अरे ते गेलेत तर त्यांचं तुम्ही कौतुक तर करा. आणि तुम्ही कार्यक्रम घेताय मुंबईमध्ये, वरळीमध्ये 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी रंगारंग फिल्मी हिरोचा तुम्ही सत्कार करताय. तिथे एक सुद्धा फौजी नव्हता तिथं स्टेजवर. काल संध्याकाळी, आता मी नावं घेत नाही, कुठल्या तरी चॅनलचा तो आहे, ते इथं घेतलं तर योग्य होणार नाही. आणि चॅनल मधले कुठल्या पक्षाचे लोक होते आणि मुख्यमंत्री कुठले होते आणि त्यांच्याबरोबर आणखीन कोण संगनमत केलेले? कुठलाही रंगारंगाचा कार्यक्रम 3 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही सरकारने आणि यंत्रणेने घेतलेला नाही. केवळ पूर्वनियोजित काय चाललं होतं, जे कार्यक्रम होते. पंतप्रधानांनी दुखवटा पाळणं, प्रत्युत्तर देणं, याचा अर्थ सगळं काम ठप्प करून गप्पा बसणं, हे मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये व्हायचं. काही करायचंच नाही, हालायचे नाही, डोलायचे नाही, खोलायचे नाही. पण आता तशी परिस्थिती नाही.
इमिजिएटली पाकिस्तानची आर्थिक कोंडी काल पादुकोणचा सत्कार चालला होता कोंडी केली मुख्यमंत्र्यांच्या हस्ते. मोस्ट फेवर्ड कालचा सत्कार 8 दिवस झाले त्याला. बंद करा सत्कार, बंद करा सत्कार, बंद करा सत्कार, बंद करा. या देशातले 10 दिवस 11 दिवस कार्यक्रम होता, लोकमतचा कार्यक्रम होता. कोण आहे, कोण मालक आहेत त्याचे, कुठल्या पक्षाचे आहेत? एनिवे आम्हाला शिरसाट युती 11 दिवस का? शिरसाट 11 दिवस का? ज्या दिवशी हल्ला झाला त्याच्या संध्याकाळी काय लॉजिक मुख्यमंत्री आहे युतीची चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. हो गेले होते ना. पूर्ण कामकाज तो- तो- सर्वपणे ते खूप- सरकार खूप महत्त्वाची करतं. होती युतीची आणि चर्चा. सरकार हे कामकाज खूप करणार. महत्त्वाची युतीची चर्चा मनमोहन होती. सिंगासारखं मूग घेऊन शहीदांपेक्षा गप्प खूप बसणं. महत्वाची होती. देशाच्या सुरक्षेपेक्षा अत्यंत महत्वाची होती. देशाच्या सुरक्षेचं काम काय काय केलं ते सांगितलं ना मी. आज पाकिस्तानची शिरसाट, पूर्ण आर्थिक शिरसाट, कोंडी एक केलेली आहे. संवेदनशील माणूस पूर्ण त्यावेळेला आर्थिक- अगदी या हल्ल्यासंदर्भातला अपडेट घेण्याचा प्रयत्न करत होता. निखिला, या एरियामध्ये निखिला, डोळे लावून अश्रू बसावं. गाळत सरकार बसायचं. काय करणार? निखिला, गाळत बसायचं. मनमोहन सिंगाचं अश्रू नाव गाळत घेतलं म्हणून बसायचं. मला फक्त एक थांबा, गोष्ट बाई, सांगायची विद्यार्थी काय बोलत आहेत? आहे. विद्यार्थी- एकच गोष्ट सांगायची आहे सिंगाला. इथे अहो ते action 56 घेतली इंचाचं पाहिजे. काय झालं? अहो ते 56 इंचाचं काय झालं? 56 इंचाच्या छातीचं काय झालं? एक 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 मारला तर 10 मारणार काय झालं? 44 50 मारले काय झालं? मनमोहन सिंगाचं नाव घेताना याचं थोडंसं भान ठेवा की त्यांनी असल्या प्रकारची दरपोक्ती कधी केली नाही. बाई थांबा थोडंसं. लक्षात विनायक ठेवा. सिंग येते तुमच्याकडे. विद्यार्थी देशाचे पंतप्रधान रंगरंगोटीने रंगरंगोटी करून चेहऱ्यावरती ते शूटिंग करत होते. याच्यासारखी लाजीरवाणी गोष्ट नाहीये. मला तुम्ही सांगा, आतापर्यंत इतके पंतप्रधान देशात झाले. इंदिरा गांधी एक महिला म्हणून होत्या, त्या सुद्धा कधी असं करत नव्हत्या. त्यांनी तर पाकिस्तानचे तुकडे करून दाखवले, हिंमत दाखवली. तुम्ही काहीतरी दाखवा ना. तुम्ही नुसतं बोलता. तुम्हाला निवडून दिल्यापासून तुम्ही पंतप्रधान म्हणून बसल्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाही, जवानांचे सोडवले नाही, भारत देशाचे सोडवले. तुम्ही परदेशात जाऊन बसता. आणि आज एवढा मोठा हल्ला झालेला असताना मला खरोखर इतकं वाईट वाटतंय. ज्यांच्या घरातलं सैनिक आमच्या देशाचा प्रत्येक ठिकाणी लढताना शहीद होतो तो वाईट वाटत नाही. पण असं आरडीएक्सचा एवढा मोठा साठा येऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात गेल्यानंतर सुद्धा पंतप्रधान यवतमाळमध्ये येऊन भाषण आर्थिक कोंडी केली. हे कार्यक्रम थांबायला नको. आणखी 2 दृश्य मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. ब्रेक नंतर आता मी तुम्हाला एक दृश्य दाखवते. तुम्हाला सगळ्यांना मी एक दृश्य या ठिकाणी दाखवते. ते दोन्ही विंडोज तुम्ही बघा. ही दृश्य आहेत, एक आहेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, दुसरे आहेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि तिसरे आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतात ते सौदीचे राजपुत्र शेख सलमान. तिघांच्या चेहऱ्यावर एक गोष्ट कळवणे ती म्हणजे हास्य. तिघांमध्येही तेच दृश्य आपल्याला दिसतं. मात्र या ठिकाणी एक गोष्ट मिसिंग आहे आणि ती म्हणजे पैसा. पाकिस्तानला सौदी अरेबियाच्या राजपुत्रांनी दिलेले $20 मिलियन या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये. अगदी पुलवामा हल्ला होण्याच्या 2 दिवस आधी. त्यानंतर शेख सलमान भारतामध्ये येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रोटोकॉल मोडून त्यांना भेटायला जात आहेत. गळाभेट सुद्धा घेत आहेत. कशासाठी? शिरसाट, हे सगळं कशासाठी? मला उत्तर देऊ द्या 2 मिनिटं. आंतरराष्ट्रीय सर्व लोकांचा जो दबाव भारतावर सातत्याने इतके वर्ष राहिलेला आहे, पाकिस्तानच्या बाजूने राहिलेला आहे, तो जर काढायचा असेल तर खरी परिस्थिती सर्व लोकांना भेटून आणि विशेषतः UAE मधील राष्ट्र आहेत, सौदी अरेबिया आहेत, मुस्लिम राष्ट्र आहेत, त्यांना भेटून सत्य परिस्थिती सांगून त्यांना तयार करणं. सत्य परिस्थिती म्हणालात म्हणून थांबवते. तुम्ही म्हणालात की सत्य परिस्थिती त्यांना सांगायला हवी म्हणजे ते आंतरराष्ट्रीय पातळीवर जाईल आणि भारताला मदत होईल. कोणती सत्य परिस्थिती पंतप्रधानांनी शेख सलमानला सांगितली? कोणती परिस्थिती सांगितली? पंतप्रधानांनी आतंकवाद हा शब्द वापरला, त्या जागी पाकिस्तान हा शब्द का नाही वापरला? पाकिस्तान हा शब्द सांगून पाकिस्तान मधूनच हल्ले होतात, पाकिस्तान मधूनच आतंकवादाला खतपाणी मिळतं, हे लेखी सुद्धा का नाही दिलं पंतप्रधानांनी? तुमच्याकडे परत आली पंतप्रधानांनी काय दिलं त्याची? आहे शिरसाट आहे. जे काही शेख सलमान यांना सांगितलं किंवा जे पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं तर त्यामध्ये फक्त आतंकवाद हा शब्द होता, पाकिस्तान नाही. सौदी अरेबियाचे शेख आणि मोदींची बंद दरवाजा आड जी मीटिंग झाली त्याला निखिला जी उपस्थित होते. बंद दरवाजा आड नाही शिरसाट, बंद दरवाजा आड नाही. जे काही भाषण झालं त्यांच्या समोर तिथे आतंकवादापेक्षा पाकिस्तान हा शब्द का वापरला गेला नाही? पुलवामा हल्ला होऊन 2 दिवस झाले होते फक्त. निखिला जी तुम्ही असाल, तुम्हाला माहिती जास्त असेल, माझ्याकडे तेवढी माहिती नाही, माझ्याकडे माहिती नाही.
परंतु माझ्याकडे शिरसाट, जी माहिती आहे शिरसाट, तुम्ही ती ऐकत जा. आज- तुमचे पंतप्रधान आज काय बोलतात ते आपल्याला ऐकत जा. जेव्हा क्रूड ऑइल वरती एवढा मोठा आघात झाला, क्रूड ऑइलचे भाव वाढत होते, तेव्हाही इराक आणि इतर शिरसाट, क्रूड राष्ट्रांनी ऑइल पेक्षा क्रूड आणि ऑइल- तेलापेक्षा नाही, 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 नाही. शहीद जवान हे मोठे नाहीत? तुम्ही आपल्यासाठी आपले तुम्ही जवान मोठे प्रश्न नाहीत? विचारा आणि पूर्ण करा, मग मी उत्तर देतो. शिरसाट, तुमचे कांदा सगळे वापरून प्रश्न चालणार एकत्र नाही. विचारा. तुम्ही मला सांगा, सगळ्या गोष्टींपेक्षा आपल्या जवानांचा जीव महत्वाचा नाही? एक प्रश्न क्रमांक 2 विचारून टाका आत्ताच, मग मी उत्तर देतो. बोला, उत्तर शिरसाट, देताना बोला. उपप्रश्न विचारू नका. आपल्याला मोबाईल शिरसाट, आपण तुमच्याकडे अँकर उत्तर नाही आणि कांबळे तुम्हाला आपण बोलताय. अँकर आहात. आपण किती प्रश्न शिरसाट, विचारा, शिरसाट, तुमच्याकडे प्रश्नांची उत्तरं नाही. उत्तराला मध्ये विचारू नका. शहीद जवानांचा हा जो प्रश्न आहे, पुलवामाचा प्रत्युत्तर द्यायचं असेल तर आंतरराष्ट्रीय जनमत बनवणं अत्यंत आवश्यक आहे. आज काश्मीर मधला प्रश्न धारा 370 मुळे निर्माण झालेला आहे. धारा 370 साठी श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आपलं बलिदान केलं, परंतु आज भारतीय परदेशी नागरिकत्व, भारतीय नागरिकत्व विधेयक राज्यसभेमध्ये काँग्रेसने अडवून ठेवलेलं आहे. भारतीय नागरिकत्व विधेयक आसाममध्ये, पूर्वाचलमध्ये होऊ देत नाहीत. भारतीय शिरसाट, नागरिकत्व भाजपने विधेयक प्रयत्न काश्मीरमध्येही केला? नाही. काश्मीरमधला मला कलम पूर्ण करू द्या ना. 370 काढण्याचा? काश्मीरमध्येही नाही. काश्मीरमधला धारा 370 370 काढा ना, तुमचं सरकार आहे तुमचं. काश्मीरमध्ये तुमचं सरकार आपल्यावर होतं. विनायक पाटील देखील आहेत, निवृत्त लेफ्टनंट. त्यांच्याकडे आपण जाऊयात. एक छोटासा शिरसाट, एक छोटासा ब्रेक इथे घेऊया. एक छोटासा इथे ब्रेक घेऊयात आणि लगेच परत येऊया. दहशतवादाच्या विरोधात कठोर कारवाई करू अशी घोषणा करणाऱ्या मोदी सरकारच्या वल्गना आता जनतेच्या समोर आल्यात. आकडेवारीच्या पुराव्यादिवशी मोदी सरकारचं दहशतवादाच्या विरोधामधलं अपयश देशानं पाहिलं. मोदी सरकारच्या काळात ना दहशतवाद कमी झाला, ना शहीद होणाऱ्या जवानांची संख्या. नोटाबंदीमुळे दहशतवादाचं कंबरडं मोडेल हा सरकारचा दावा सुद्धा तेवढाच खोटा ठरला. 2 जानेवारी 2016 पठाणकोट हल्ला, 7 जवान शहीद. 18 सप्टेंबर 2016 उरी हल्ला, 19 जवान शहीद. 14 जानेवारी 2019 पुलवामा हल्ला, 40 जवान शहीद. जवानांवर झालेले हे मोठे हल्ले आणि त्यात शहीद झालेल्या जवानांची संख्या यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचं अपयश अधोरेखित होतंय. मागील 5 दिवसात पुलवामा हल्ल्यातल्या शहीदांची संख्या ही 46 पर्यंत पोहोचली आहे. हे झालं 5 दिवसातलं, पण मागील 5 वर्षातील आकडेवारी कशी आहे तेही पाहूयात. मागील 4 वर्षात काश्मीरमध्ये 18 दहशतवादी हल्ले झाले. त्यात सीआरपीएफ कॅम्प, आर्मी कॅम्प, हवाई दलाचा तळ आणि लष्करी तळाचा समावेश आहे. गुरदासपूर, उधमपूर, पांपोर, उरी, पठाणकोट, अमरनाथ यात्रा, सुंजवान आर्मी कॅम्प या विविध ठिकाणी हे दहशतवादी हल्ले झाले. मोदी सरकारच्या काळात दहशतवादी हल्ले तर वाढलेच, पण त्याशिवाय काश्मीरमधल्या युवकांचं दहशतवादाकडे वळण्याचं प्रमाणही वाढलं. आधीच्या युपीए सरकारच्या काळातील आणि मोदी सरकारच्या काळातील आकडेवारी पाहिल्यास हे लक्षात येईल. युपीएच्या कार्यकाळात 2010 मध्ये 54, 2011 मध्ये 23, 2012 मध्ये 21, 2013 मध्ये 16 आणि 2014 मध्ये 53 युवक दहशतवादाकडे ओढले गेले. 2015 मध्ये 66, 2016 मध्ये 88, 2017 मध्ये 126 आणि 2018 मध्ये 191 युवकांनी दहशतवादी संघटनांमध्ये प्रवेश केला. युवक जसे दहशतवादाकडे मोठ्या प्रमाणात वळले, त्याच प्रकारे ठार होणारे नागरिक आणि शहीद होणाऱ्या जवानांची आकडेवारी पाहूयात. युपीएच्या कार्यकाळात 2009 मध्ये 55 नागरिक ठार झाले तर 78 जवान शहीद झाले. 2014 मध्ये 32 नागरिक ठार तर 52 जवान शहीद झाले. 2010 मध्ये 36 नागरिक ठार झाले तर 69 जवान शहीद झाले. 2015 मध्ये 20 नागरिक ठार तर 42 जवान शहीद झाले. 2011 मध्ये 34 नागरिक ठार तर 30 जवान शहीद झाले. 2016 मध्ये 15 नागरिक ठार झाले तर 88 जवान शहीद झाले. 2012 मध्ये 16 नागरिक ठार झाले तर 17 जवान शहीद झाले. 2017 मध्ये 57 नागरिक ठार झाले तर 83 जवान शहीद झाले. 2013 मध्ये 20 नागरिक ठार तर 61 जवान शहीद झाले. 2018 मध्ये 86 नागरिक ठार झाले तर 95 जवान शहीद झाले.
युपीए सरकारपेक्षा सरस कामगिरी करू असा दावा नरेंद्र मोदी करत होते. मनमोहन सिंग आणि मोदी यांच्या कार्यकाळात किती दहशतवादी मारले गेलेत तेही पाहूयात. 2009 मध्ये 242 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, तर 2014 मध्ये 110 दहशतवादी मारण्यात आले. 2010 मध्ये 270, तर 2015 मध्ये 113, 2011 मध्ये 119, तर 2016 मध्ये 165, 2012 मध्ये 84, तर 2017 मध्ये 218 आणि 2013 मध्ये 100, तर 2018 मध्ये 270 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. पंतप्रधानांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीची घोषणा केली. नोटबंदीमुळे दहशतवादी आणि माओवाद्यांचं कंबरड मोडेल असा दावा करण्यात आला होता. तर काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दगडफेकीच्या घटना यामुळे कमी होतील असाही दावा करण्यात आला होता. मोदी सरकारनं नोटाबंदीवरून केलेले दावे सत्यात आलेच नाही. काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटना सुरूच आहेत. मोठ्या संख्येनं आजही दगडफेके रस्त्यावर उतरतायत. इतकंच नाही तर दहशतवादी संघटनांमध्ये जाणाऱ्या युवकांची संख्या आता वाढली आहे. एकंदरीतच आवेशपूर्ण घोषणा देणाऱ्या सरकारचे दावे आकडेवारी पाहिल्यावर फोल ठरल्याचं लक्षात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे सगळे आकडे आपण या ठिकाणी पाहिले. आज रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा आकडे सांगितले. 2015 ते 18 मध्ये 728 अतिरेकी मारले गेले, तर 2011 ते 14 या काळामध्ये 359 अतिरेकी मारले गेले. हे आहेत आकडे रविशंकर प्रसाद यांनी सांगितलेले. मात्र हे आकडे तद्दन फसवे आहेत. अर्थात आकडे हे अर्ध सत्य आहेत असं आम्हाला वाटतं. शिरसाट, मी तुम्हाला सांगते या ठिकाणी आकडे काय आहेत ते आणि आकडा काय असतो ते. 2008 मध्ये 382 अतिरेकी मारले गेले होते. त्यानंतर 2014 मध्ये 110, 2015 मध्ये 113, 2016 मध्ये 165, 2017 मध्ये 218 आणि 2018 मध्ये 270 अतिरेकी मारले गेले. त्याचबरोबर आपले जवान, जे जवान शहीद झालेले आहेत, ते गेल्या 3 वर्षामध्ये जेवढे जवान शहीद झालेले आहेत तेवढे गेल्या 10 वर्षामध्ये सुद्धा आपले जवान शहीद नाही झालेत. या जवानांमध्ये अजून आता आपले 40 ते 42 जवान जे आता शहीद झालेत त्यांचे आकडे अजून टाकण्यात आलेले नाहीयेत. तो आकडाही जातो 300च्या आसपास. एवढे जवान आपले 10 वर्षामध्ये सुद्धा शहीद झाले नव्हते. काश्मीरमध्ये जो प्रश्न आहे तो 1990च्या दशकामध्ये सुरू झाला मोठ्या प्रमाणात, आणि 90च्या नंतर ते जे बीज रोवलं गेलं अतिरेकाचं, भारताविरुद्ध विद्वेषाचं, त्याच वेळेला तर तिथे ठेचलं गेलं असतं तर त्याचाही आता वृक्ष झालेला तुम्हाला दिसला नसता. आज जे दिसतंय, पूर्वी पाकिस्तान मधून अतिरेकी यायचे, उरीला, पठाणकोटला बाहेरून अतिरेकी आले आणि त्यांनी भारतावर अटॅक केला. आताची परिस्थिती फार वेगळी आहे. इथे काश्मीरी युवक जो भारतीय आहे, भारताचा आधार कार्ड त्याच्याकडे आहे, जो भारतामध्ये स्वतंत्र भारतामध्ये जन्मलेला आहे आणि त्याने शिक्षण घेतलंय, पण विद्वेष त्याच्या मनामध्ये एवढा भरला. विनायक पाटील देखील आहेत. विनायक पाटील, तुम्ही स्वतः सर 2004 ते 2014 पर्यंत तुम्ही कार्यकाळात होतात, त्यामध्ये तुम्ही स्वतः तिथे काश्मीर आणि सीमेवर देखील कार्यरत होतात. तुम्ही सांगा सत्य परिस्थिती काय आहे? ऍक्च्युली मला या पॉलिटिकल नाही सर, आपल्याला सांगायचंय सैन्याची स्थिती न्यूट्रल. मला हे असं सांगायचंय की जी सैन्यामध्ये जी कॉम्रेडरी असते किंवा जे देशभावना असते, आता मनमोहन सिंग सरकारमध्ये किती झाले किंवा नरेंद्र मोदी सरकारमध्ये किती जवान शहीद झाले किंवा आपण किती मारले, हे काही आकडेवारी अशी म्हणजे प्रचारासाठी वापरणं मला नाही वाटत एवढं योग्य आहे. आपण अतिरेकी मारतोय, अतिरेक नाही. म्हणजे वी आर किलिंग टेररिस्ट, नॉट टेररिझम. ज्याच्यामुळे हे टेररिझम वाढतंय किंवा अजूनही आपण संपवू शकलो नाही 1990 पासून, माझ्या मते त्याला कोणीच ऍड्रेस केलेलं नाहीये. प्रत्येक जणांनी आपल्या स्वतःसाठी, पूर्वी भारत पाकिस्तान हे द्वंद्व आपण वाघा बॉर्डरवर बघायचो किंवा मूवीमध्ये बघायचो किंवा क्रिकेटच्या मॅचमध्ये बघायचो. आता जवानांचा वापर सुद्धा या प्रसिद्धीसाठी दोन्ही म्हणजे सगळेच पक्ष मी त्यांना इक्वली गिल्टी मानतो की लगेच काहीतरी करून दाखवा. बदला हा नेहमी शांत डोक्याने विचार करून स्ट्रॅटेजिकली घेतला जातो आणि कधी पब्लिकली त्याला डिस्कस नाही केलं जात की उद्या सकाळी 12 वाजता. सर, मला आणखी एक विचारायचंय की जो आता आरोप केला जातोय की मोदी सरकार हे टेररिझम विषयी किंवा राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भामध्ये गंभीर नाही, हा आरोप आहे काँग्रेसचा. तुम्हाला काय वाटतं, मनमोहन सिंग तेवढे गंभीर होते आणि मोदी तेवढे गंभीर नाहीत वाटतं तुम्हाला? नाही, मला दोघंही गंभीर आहेत. प्रत्येकाचा आपापला रोल असतो. जसं गव्हर्नमेंटचा रोल आहे की राजनैतिक पातळीवर
लगेच NSA लेवलला बैठक घेऊन रणनीती ठरवणे राजनीतिक पातळीवर. आता तुम्ही पहा, एकाही बाहेरच्या देशांनी येऊन पाकिस्तान किंवा इंडियामध्ये मध्यस्थी करण्याचा काही प्रस्ताव पाठवलेला नाही. यावेळी पाकिस्तान एकाकी पडलेला आहे आणि वरती जे काही बदला वगैरे आहे तो इंडियन आर्मी सशक्त आहे. आम्ही आमचे जवान बंधू गमावलेले आहेत, त्यांच्या दुःखात आम्ही आहोत सहभागी. पण माझं सरकारविषयी पण एक एवढं हे आहे की तुमचं जे इंटेन्शन आहे ते दिसलं पाहिजे. बरोबर, तुमच्याही जे पब्लिकली इंटेन्शन दिसलं पाहिजे. खूप महत्वाचा मुद्दा मांडला, कारण ते ग्राउंड लेवलवर काम करून आलेत आणि म्हणून ते म्हणतात की तुमचं इंटेन्शन दिसायला हवं. शिरसाट, थांबा भाई, शिरसाट बोला. सरकारचं इंटेन्शन दिसणार जसं साहेबांनी सांगितलं, पण ते काय प्रसिद्ध नाही करणार. उद्या आम्ही अटॅक करणार आहोत ते केल्यावर शिरसाट त्यांनी म्हटलं इंटेन्शन दिसायला हवं. मी सांगतो तुमची कृती नाही, तुमची ऍक्शन नाही दिसायला पाहिजे. ते म्हणाले तुमचं इंटेन्शन दिसायला पाहिजे. बरोबर. पाकिस्तानची आर्थिक कोंडी केली, पाकिस्तानने पुरावे मागितले, आम्ही तुम्हाला पुरावे देणार नाही असं ठासून सांगितलं. आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुरावे दिलेत, आंतरराष्ट्रीय दबाव गट निर्माण केला जातो. पाकिस्तान एकाकी पडलाय, पाकिस्तान एकाकी पडलेला आहे. हेच मोदी सरकारचं यश आहे. मनमोहन सिंगांच्या सरकारच्या वेळेला पाकिस्तानच्या बाजूने सर्व जग होतं, आपण एकाकी होतो. आकडे जे दिले रविशंकर प्रसादांनी, जे आकडे दिले ते काय सांगतात? आणि काश्मीर सोडून पुलवामाचा उल्लेख केला जातो, हल्ला झालेला नाही. त्याला काय म्हणतात? पूर्ण देशभर शांतता आहे, पूर्ण देशात हल्ला नाही. केवळ काश्मीरमध्ये सुद्धा 4 जिल्हे, पर्टिक्युलर 4 जिल्हे, तिथेच हा दहशतवाद आहे. इतर लेह, लडाख आणि जम्मू हे 4 जिल्ह्यावर रिक्वेस्ट आहे. धारा 370 काँग्रेसने जाहीर करावं, धारा 370 सपोर्ट आहे. माझे एवढे सर्व पक्षांना या माध्यमातून एवढंच एक रिक्वेस्ट आहे की जे झालं ते होऊन गेलं. ज्यांचे जे जवान गेले सोडून, जे घरदार उजाड झाली ती झाली, तर या आणि जे अतिरेकी त्यांचा जे शेवट होणार आहे तो होणारच आहे नक्की. पण यामध्ये ज्यांनी आपले मुलगा किंवा नवरा किंवा जो एकुलता एक कमाईचा आधार गमावलेला आहे, त्यांच्या वेलफेअरसाठी ऍक्च्युली तुम्ही आता सरसावून पुढे आलं पाहिजे आणि त्यांना बघितलं पाहिजे की त्यांना जे रिलीफ फंड वगैरे आहे तो योग्य वेळी पटकन, हा तुम्ही जास्त इंटेन्शन तुम्ही दाखवू शकाल. नक्कीच. हा बघा, आता अशा वेळेला हे पक्षीय तुमचे जे मतभेद आहेत ते बाजूला ठेवणं गरजेचं आहे. आज आपण एक प्रगत देश म्हणून पुढे उभारतोय. आज मला सांगा 150 ते 200 देशामध्ये योगा सेलिब्रेट केला गेला. UNOच्या बिल्डिंगवरती आकाशदिवा लावून दिवाळी साजरी केली जाते. आज आपण फार म्हणजे आणि चायनाला आपण टक्कर देतोय. वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी म्हणून आपल्याकडे बघितलं जात आहे. तर आपण आपला मूळ मुद्द्यात जाणं गरजेचं आहे. आता मगाशी त्या कर्नल साहेबांनी सांगितलं की टेररिस्ट मारले जातात आणि दरवेळेला सांगितलं आज आम्ही 200 ह्या वर्षी मारले, आता फक्त 50 राहिलेत, पण पुढच्या वर्षी परत 300 येतात. तर आपण ही टेररिस्ट निर्माण करणारी जी फॅक्टरी आहे ती फॅक्टरी कुठे आहे? ती तुमच्याकडे आहे. आणि ती म्हणजे कुठली फॅक्टरी आहे की हे मद्रसा जे आहेत, मी गेल्या महिन्यात गेलो होतो JNK मध्ये, तिथं सगळ्या मद्रसामध्ये ही फिदाईन बनवण्याची फॅक्टरी सुरू आहे. त्या मुलांच्या डोक्यामध्ये भरलं जाते की तुम फिदाईन बनो. फिदाईन म्हणजे काय? फिदाईन बनो, पेट के ऊपर RDX बांधो, गली कुचे में जाओ, खुद को भी मारो और सबको मारो. आणि ह्या पोरांनी जे केलंय ते ह्या फिदाईन फॅक्टरी मधून केलंय. ही फॅक्टरी बंद करायची आहे आपल्याला. आणि त्याच्यासाठी माझं एक सैनिक म्हणून एक कळकळीची इच्छा आहे, कारण मला स्वतः लढाईमध्ये लागलो होतो 71 साली. माझे 67 जवान जेव्हा मारले गेले त्यावेळेला, आता तर तुम्ही शवपेटी आली की सगळेजण सल्यूट करताय, कलेक्टर येतो, अहो तिथं नाल्यामध्ये त्यांना टाकून आम्ही डिझेल आणि ते पेट्रोल टाकून त्यांना जाळून दिलं. मी स्वतः बघितले माझ्या डोळ्यांनी. माझे जे जवान मेले, जे परवा दिवशी माझ्या बरोबर जेवत होते ते आज माझ्या बरोबर नव्हते. हे सगळं आम्ही जवळून पाहिलेले. म्हणून आपल्याला लढाई नकोय पहिली गोष्ट. आणि जर लढाईच करायची आहे ना, तुमच्यात जर आहे गमाक, तुम्ही कशाला सर्जिकल स्ट्राईकची गप्पा मारता? तुमचा घ्या ना POK. 26 ऑक्टोबर 1947 साली जेव्हा हरिसिंग आमच्यावर आला, आम्ही चाललो होतो चांगलं पुढं. आम्ही पुढच्या 24 तासात आम्ही सगळं पादाक्रांत केलं असतं. 27 ऑक्टोबरला तुम्ही आम्हाला म्हणताय की सीज फायर. तुम्ही कशाला UNO मध्ये गेला? UNO मध्ये जाऊन तुम्ही सांगितलं की काय करायचं, ते म्हणले सीज फायर झाले. त्याच्यामुळे लाईन ऑफ कंट्रोल झाला. आपल्याला चांगला चान्स होता. एक मिनिट, लेट मी फिनिश. आणि तुम्हाला त्यावेळेला संधी होती. आणि जर तुम्ही दरवेळेला म्हणताय हम इनको सबक सिखाएंगे, आर्थिक कोंडी करू. अरे कशाला आर्थिक कोंडी करता? काय करता? घ्या ना POK. जर ते नसलं करायचं तर
तो जाऊन द्या, त्यांना दिला. 370 काढून टाका. 370 काढल्यामुळे काय होईल माहितीये का, तिथल्या पोरांना म्हणजे तुम्ही तिथं जमीन घेऊ शकाल, तिथं अडाणी जाऊ शकेल, तिथं रिलायन्स तिथं इंडस्ट्री टाकू शकेल, तिथं रिलायन्स जाऊ शकेल, तिथं आयटी इंडस्ट्री येईल, तिथं चांगले शाळा येतील, तिथं चांगली कॉलेजेस येतील. ती पोरं नाही, सगळेजण जाऊ शकतील. आणि आजच्या घटकेला जर 370 झालं तर ती पोरं सुधारतील, त्यांचं जीवनमान सुधारेल. आणि त्याच्यासाठी माझी विनंती आहे दोन्ही पक्षांना की तुम्ही उद्याच्या उद्या इमर्जन्सी पार्लिमेंट बोलवा आणि तासाभरात हा एक निर्णय पारित करा की 370 आम्ही कॅन्सल करतो. आणि बघा काय जादू होईल. आज ह्या पोरांना जॉब नाहीये, त्या पोरं कशाला 2000 रुपयासाठी त्यांनी जेव्हा अटॅक केलाय माहितीये तुम्हाला. आणि मला स्वतः लढाईत लागलं होतं, मी जवळ मृत्यू बघितला, मला मृत्यू अजेंडा आहे. काँग्रेस त्याला पाठिंबा देतात. नाही पाठिंबा तुम्ही काँग्रेसचे प्रवक्ते नाही, मी सांगतो काँग्रेसचे प्रवक्ते आहेत ना तिथे. राहुल गांधी म्हटलं की हम सपोर्ट करने को तयार है. हम सपोर्ट करेंगे म्हणजे काय करणार. 370 धारा भारतीय नागरिकत्व विधेयक आणि धारा 370 याला आपण रद्द करायला पाठिंबा देणार हो की नाही सांगा. असं काय होतं माहितीये की 60 म्हणजे कोणतरी आहे. अरे तुमच्या हो की नाहीला काय, तुमच्या एक सैन्याचे 10 सैन्य हो की नाही सांग, तुमच्या 44 सैन्याचे हो की नाही ते सांग. आणि 56 इंच वाल्यांना विचारा. दुसरी गोष्ट 370 हे पाप जे आहे, हे पाप आहे, तुमचं पाप आहे. तुमचं सरकार तिथे सरकार होतं, इथे सरकार तुमचं, तुम्हाला कोणाचीच गरज लागत नाही. आणि तरी सुद्धा राहुल गांधीने सांगितलं तुम्ही अधिवेशन बोलवा, आमची तयारी आहे. आता आमची जी भूमिका तेवढी आम्ही स्पष्ट केले. एवढ्या गोष्टी करणार विधेयक तुम्ही का नाही पास केलं. भारतीय नागरिकत्व विधेयक तुम्ही का नाही पास केलं. 370शी काहीही संबंध नाही, वेगळा विषय आहे. तिकडे वेगळा विषय आहे. वेगळा विषय नाही. एकदा अभ्यास करावा, नाहीतर आपलं काहीतरी वेड्यासारखं काहीतरी बघत असेल. एक मिनिट, मला पाटीलांना थोडस सांगायचं. पाटलांनी जी काही भूमिका मांडली, मला फक्त मिक्स करू नका. शिरसाट मुद्दा महत्वाचा आहे, देशाच्या सुरक्षेचा मुद्दा आहे. आपण लगेच परत ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुरेश पाटील सर थांबवते. विनायक पाटील सर आता काहीतरी एक मुद्दा मांडत होते. विनायकजी अगदी थोडक्यात मांडाल, माझ्याकडे वेळ नाही. हा काश्मीरचा मुद्दा जो आहे त्याला पॉलिटिकल विल असणं फार गरजेचं आहे. दोन्ही पक्ष आता एकमेकांना जबाबदार ठरवतात काश्मीर प्रश्नी. पण 1948 ला सुद्धा हा प्रश्न सुटला असता. पीओके वर जर तुम्ही अटॅक केला असता, तुम्ही UN ला गेला. 1999 ला ज्यावेळी कारगिल झालं त्यावेळी त्यांनी बॉर्डर क्रॉस करून तुमच्यावर अटॅक केला होता आणि तुम्हाला कोणी अडवलं नव्हतं LOC क्रॉस करण्यासाठी. त्यावेळी तुम्हाला ते मोरल हाय ग्राउंड दाखवायचं होतं. आमचे जवान मारले गेले, त्यावेळी निष्पाप जवान मारले गेले अननेसरी. आणि तुम्ही परत पीओकेचा जो प्रश्न आहे तसा. आता सर म्हणतात तसे आर्टिकल 377 काढलं तरी तुम्हाला पाकिस्तान शांत बसू देणार आहे का. कारण त्यांचं हे आहे की जे मुस्लिम बहुल राज्य आहे ते पाकिस्तानमध्ये आलं पाहिजे. त्यात तुम्ही आर्टिकल 377 काढा किंवा हे करा. आता जो यंग मुलगा जो गेलेला आहे तो धर्माच्या नावाखाली गेलेला आहे. जो AMU मध्ये जे लोक शिकतायत ते चांगले शिकत होते लोक, ते लोक सुद्धा सपोर्ट करतात. आर्थिक सुबत्ता आली म्हणजे धर्मांधता निघून पडते, धर्मांधता खतम होते. तुम्ही ऐकून घ्या. आणि 370 इव्हन स्वतः फारुख अब्दुल्लाचे वडील 1947 साली म्हटले की आम्हाला भारताबरोबर जायचंय, आम्हाला पाकिस्तान बरोबर जायचं नाही आणि आम्हाला भारतासारखी डेमोक्रेसी पाहिजे. सुरेश पाटील सर, हा एक वेगळा मुद्दा आहे. मात्र या सगळ्यामध्ये पुलवामाचा जो हल्ला झाला त्यामध्ये आपलीही काहीतरी त्रुटी राहून गेली, आपणही कुठेतरी कमजोर पडलो, पाकिस्तान मजबूत होता. शिरसाट बोला. शिरसाट, कमजोर होतो आपण कमजोर नाही. पण एखादा जेव्हा आत्मघातकीच हल्ला करतो, स्वतः जेव्हा आत्मघातकी हल्ला करतो त्याच्या हा अमेरिकेमध्ये झाला, जगात सर्वत्र झालेत, त्याला कुठलाही इलाज नाही. अतिशय गुप्तता पाळून त्याने आत्मघातकी हल्ला केला. एका वेळेला हल्ला केला. त्याला अशी गुप्तचर यंत्रणांना जी बातमी मिळाली होती ती फक्त कुठे होईल काय होईल
हा सातत्याने हल्ले होत आहेत काश्मीरमध्ये. काश्मीर सोडून पूर्ण ज्यावेळी- भारत safe आहे. एक मिनिट या बाबतीमध्ये स्पेसिफिक माहिती होती की हे ट्रूप ज्या दिवशी मूव्ह होणार आहे ज्या ट्रूपवर हल्ला होण्याची शक्यता हे स्पेसिफिक होतं. इथे असे हे नव्हतं, वेग नव्हतं. सर्व संरक्षण खात्यातील माजी अधिकारी कर्नल फडकेंपासून पटवर्धनापर्यंत सगळ्यांनी सांगितलं जेव्हा आत्मघातकी हल्ला होतो तेव्हा त्याला थोपवणं किंवा त्याला प्रेडिक्ट करणं खूप कठीण होतं. आपण खात्मा केलेला त्या मास्टर माइंडला तिथे ठार मारलेला आहे. आमचे जवान गेले ते आले नाही. त्या दिवशी एक कर्नल शहीद झाला. तुम्ही ती फक्त मलमपट्टी करू शकता, जखम बरी नाही करू शकत. नाही, जखम बरी करण्यासाठी काश्मीरच्या लोकांना आणि युवकांना प्रवाहात आणायला लागेल. धारा 370 काढायला लागेल. राष्ट्रीय प्रवाहात जेव्हा काश्मीरचे युवक येतील यवतमाळला त्याला चोप देऊन यवतमाळला त्याला चोप देऊन नाही चालणार. मला एक मुद्दा मांडायचा आहे चालणार नाही की आता ऍक्च्युली जे टोटल जनमानसाचं जे मूड आहे तो अतिशय अग्रेसिव्ह झालेला आहे. सगळे लोक डिमांड करतात. परवा जयपूरमध्ये जेलमध्ये एका पाकिस्तानी कैद्याला सुद्धा अशी मारामारी झाली आणि त्याला मृत्यू त्याचा झाला. याचे पडसाद आपले जे भारतीय निष्पाप लोक आहेत त्या साईडला त्यांनाही भोगू. आपला कुलभूषण जाधव हे तिकडेच आहेत. त्यामुळं ज्यावेळी आपण एक्सप्रेस करतो त्यालाही काहीतरी ताळतंत्र हवं. ते एका सर्टन लिमिटला जाता कामा नये की ज्याच्यामुळे नुकसान परत आपलंच होईल. त्यामुळे मला म्हणजे सर्व राजकीय पक्षांना एवढंच आवाहन आहे की एवढा भावनिक मुद्दा त्याचा हे करू नका की ज्याचं नुकसान परत आपल्यालाच होईल. एक मिनिट काय झालंय नाही काय झालंय की दोन गोष्टीचं हे करतात आहेत. भावनिक मुद्दा हा अजिबात झालेला नाही. मी माझ्या पार्टीचं बोलतोय कारण आता आम्ही जे विचारतोय ना आम्ही हे विचार ह्याच्यावर राजकारण करतच नाही. आम्ही हे विचारतोय की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जर होत्या तर तुम्ही देश म्हणून तुम्ही देशाचे पंतप्रधान म्हणून आणि देशाचं सरकार म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये सेन्सिटिव्ह राहा आणि सेन्सेशन दाखवा. उलट झालंय की आज ज्या पद्धतीच्या त्या ह्या 3 दिवसामध्ये ज्या पंतप्रधानांच्या ज्या ह्या आलेल्या प्रश्न उपस्थित होणार त्यामुळे तो प्रश्न उपस्थित होणार ना. देशाचे पंतप्रधान आहेत ते काय एका पार्टीचे माहिती का आणि देशाचं नुकसान झालंय. आम्ही विचारलं तर याच्यामध्ये राजकारण कसलं. आम्ही तिथे सर्व्हिस केलेली माणसं आहोत. मला आता आमच्या घरामध्ये ह्या पेट्या आल्यात. मी आता बोललो नाही आपल्या माहिती करता सांगतो. माझा मेवणा आजही कर्नल आहे आणि याच्यामध्ये या सगळ्या याच्यामध्ये तो आहे आणि तो प्यारा कमांडो आहे. तुम्हाला कळत संवेदनशीलता आहे. मला वाटतं देशातल्या प्रत्येकाला आहे. आमचं गाव फौजी गाव आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये माझ्या तालुक्यामध्ये तुम्ही ज्या भावना या चर्चेमध्ये अर्थात या सगळ्या सत्यता जी आहे त्याची डिस्कव्हरी जी आहे ती पुढच्या काही काळामध्ये समोर येईलच. मात्र खरंच जसं विनायक पाटील सर म्हणाले की या सगळ्यामध्ये कुठेतरी संवेदनशीलता दिसायला पाहिजे. आपण काय करतोय किंवा आपण किती सेन्सिटिव्ह आहोत किती गंभीर आहोत हे तरी लोकांपर्यंत नेमकं पोहोचायला हवं. धन्यवाद तुम्ही सगळ्या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. चर्चेमध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार.